ए मम्मी मी फिरायला चाललो टेकावर. जा, पण त्या वरच्या बंगल्याकडे जाऊ नकोस. का? जागा चांगली नाही ती, सगळी भुताटकीच. दुसरं काय? काय रे सना, कुठे निघालाय? काय नाही फिरायला टेकावर निघाली. आणि कोण कोण आहे? विरेंद्र यायला लागले. तुम्ही कसं काय? नाही बा, आम्हाला दळण ठेवा जायचं. चला बरं चालतं. चल जा. लगेच दम भरतला का तुला? जसा की तू ऑलिम्पिकला होतास. भरते राहू दे, ते समय नव्हतं ते वगैरे. कोणते वय येईल की. चल आपण जाऊ. ए विनया, तिकडं कुठे निघालायस? काय नाही र, समय तू कधी बघत होतो. येईल नाही तर राहील. चल. अरे आला बघ. काय झालं? काय मर्दा, डोळं पांढरं होत आलं तुझी वाट बघून बघून. चल, आधीच उशीर केलाय. जाऊया. ए थांबा मला. लिंबू मिरचीवर पाय पडला. अरे काय झालं एवढं घाबरायला? आता काहीतरी वाईट होणार. मला तर लई भीती वाटते. ए चला येत नाही. ए गप्पा, माझा नाही विश्वास असल्या गोष्टींवर. अरे विश्वास तर आमचा पण नाही, पण परवा गावात आलेले बुवानं काय सांगितलं देणं आहे ना. ए गप्पा, आपण कुठल्या गावात येते सांगत घ्या. आणि विसरला सोय शाळेत काय सांगितलं होतं. हे भूत भानामध्ये काही खरं नसतंय. हे सगळं आपल्या मनाचा खेळ आहे. अरे पण आपल्या गावातील माणसं आपल्या आई वडील म्हणतात की भूत बी सगळं खरं असते. पण आता ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं? बरं ते असू दे, चला लवकर इथनं. चाललो. कुठं बाहेर जाऊ नये म्हणून तुला भेटतो चालतंय की. सगळ्यात हा असणार. हे थांबा थांबा. हे ही जागा चांगली नाही, आपण इथनं जाऊया. हा माझ्या पण असंच काहीतरी म्हणत होते. खरंच काय? मग आपण इकडनंच जाऊया. ना आपण इकडनंच जाऊया. बघूया भूत येते का ते. हे, चला नको ये. जाऊया ना मग. चला. समय लवकर या. आलो आलो.
तुला काय वाटतं भूत बीत काही खरं असेल खरं? मला तर वाटतंय नसेलच रे, कारण आजपर्यंत मला कधी भूत दिसलेलंच नाही. अरे पण तो गावातला बुवा तर म्हणतो मी भूत बघू बी शकतो आणि पकडू बी शकतो. कोणाचं खरं मी कोणाचं कुठं काही कळलं नाही बघ. अरे सम्या काय झालं? सम्या काय झालं? अरे सम्या सम्या हे सम्या सम्या हे सम्या सम्या ए सम्या 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 उठ की. ए सम्या उठ की. सम्या काय झालं? ए चला ना. कोण रे यायला लागले? बंगल्यातनं जायला लागले. हो काका कडे गेलं. बोल भावा काय म्हणतोस? काय नाही, नाव काय तुमचं? मी संतोष आणि हा माझा भाचा कार्तिक. बोल काय काम होतं? तुम्हाला भीती नाही वाटत या आता बंगल्यामध्ये जायला? त्यात जायचं काय, वर किती छान वारा आहे, मस्त वारा घेतो. का काय झालं? मला माहिती नाही मग भूत असं सुविधा मग. छे आम्ही आजच गावात आलो या, पण भूत वगैरे असं काही नसतं आणि असल्या अफवावर आमचा अजिबातच विश्वास नाही. त्याला आमचं पण विषय नाही, पण आता तर मला ते दिसलंय. होय आता यायला दिसलं. छे भूत वगैरे असं काय अस्तित्वातच नसतं अजिबात. मला हे सगळं पटतंय, पण मी भूत बघितलंय. भूत हे अस्तित्वाचं नाही. तू जर बघितला असशील तर हा विषय थोडा मला अभ्यासाचा वाटतोय. नीट सांग मला काय काय घडलं ते. चल आपण जाऊन बसून बोलूया. बस बोल की काय सांगणार होतस? मी बंगल्यावर डबीला उभा असताना ते दोघे पुढे निघून गेले. मी उभा असताना वर काहीतरी पडल्यासारखं एक विचित्र आवाज आला. तो ऐकून मी खूप घाबरतो. माझ्या मनात वेगळे वेगळे संगीत यायला लागले. तेवढं जमा ती गल्ली किती चालू पडली. मी खूप घाबरलो होतो. तू सांगतोस ते नीट येते लक्षात माझ्या. मेडिकल कॉलेजला असताना माझ्या आलंय असं ऐकण्यामध्ये. तुला सांगतो चल काय घडलंय ते. तू सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे आला आणि वरती तुला काहीतरी मोठा आवाज झाला ना, बरोबर? होय. तो आवाज मी फेकलेल्या दगडामुळे आला असेल. आता माझ्या लक्षात आलं. म्हणजे तू पहिल्यांदा इथे आलास तेव्हा तुझ्या मनात किंचितही भीती नव्हती, बरोबर? हा. वर झालेल्या मोठ्या आवाजामुळे तुझ्या मनात भीती निर्माण झाली. आणि काय थोडक्यात तर तुला अपेक्षित नसलेली घटना अनपेक्षितपणे घडल्यामुळे तुझ्या भूतासंबंधीचे ऐकवत असलेले सर्व संस्कार जागे झाले आणि तुझ्या डोळ्यासमोर एक विशिष्ट अशी आकृती तयार झाली. म्हणजे थोडक्यात हे भासाचं भूत होतं, बरोबर? आणि घडलेला प्रसंग हा तुझा बौद्धिक आणि सांस्कृतिक विचारांच्या भासाचं निर्माण झालेलं चित्रण होतं. म्हणजे थोडक्यात काय तर हा भास होता. भात झालं एवढं कळालं. असं आहे तर भूत हे नसतंच. आता मला कळालं. नाहीतर डोक्याचा नुसता भुगा चालू तर काय. अरे पण गावातल्या माणसाची कोण सांग. सांगून ते ऐकणार आहे रे. नाही झालं. चला. दादा का ते पेटवलं? काय मरदा जनावर त्रास देते रे, जरा थांबायचं मग जायचं.
वाचवायचे असेल तर अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवणे ही काळाची गरज आहे.